नमस्कार. मी प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, वर्ग 12वी, विषय राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण याबद्दल मागच्या पिरियडमध्ये आपण प्रस्तावना आणि जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणामध्ये कोणकोणत्या विषयांच्या बदलांचा समावेश होतो हे सुद्धा आपण पाहिलं होतं, की ज्यामध्ये 1991 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञानात्मक आणि विचारप्रणालीविषयक झालेले बदल या जागतिकीकरणामध्ये जोडलेले आहे. आणि त्यातूनच हे जागतिकीकरण झालेलं आहे. म्हणजे जागतिकीकरण फक्त एका विषयाशी निगडीत नाही, तर त्यामध्ये प्रत्येक गोष्ट, मग ती राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो की आर्थिक असो, विज्ञान तंत्रज्ञानात्मक असो किंवा विचारप्रणालीचा बदल असो, या सर्व गोष्टींचा बदल एकूणच झालेला आहे. आणि ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या या बदलांचाच अभ्यास आपल्याला या जागतिकीकरणामध्ये करायचा आहे. तर आज आपण या पिरियडमध्ये म्हणजे राजकीय किंवा आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर कशा पद्धतीनं परिणाम होतो हे इथं बघणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण आर्थिक घटक आणि त्यामध्ये कशा प्रकारचे महत्त्वाचे बदल झालेत ते आज आपण पाहणार आहोत. आता हा जो आर्थिक घटक आहे, आर्थिक म्हणजे पैशाच्या संदर्भात असणारे जे काही बदल झालेले आहेत, गुंतवणुकीच्या संदर्भात असणारे जे काही बदल झालेले आहेत, तर ते त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर मग सुरुवातीला आपण पाहूया, पहिला मुद्दा आर्थिक घटकामधला जो आहे तो आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आता मुक्त संचार म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. मुक्त संचार म्हणजे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणे म्हणजे त्याला मुक्त संचार आपण म्हणतो. जसं आपल्याला एक मूलभूत हक्क आहे की आपण भारताच्या कोणत्याही भागामध्ये मुक्त संचार करू शकतो, हे एक मूलभूत हक्क आहे आपला. मुक्त संचार करण्याचं एक जे स्वातंत्र्य येतं आपल्याला, तर त्या स्वातंत्र्यामधला असणारा हा एक हक्क आहे. तशा प्रकारे भांडवली गुंतवणुकीचा असणारा मुक्त संचार आपल्याला पाहायचा आहे. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते आणि भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. आता पहा, कोणताही देश म्हटला तर त्या देशामध्ये उद्योगधंदे खूप महत्त्वाचे असतात, कारण त्या उद्योगधंद्यामुळे देशाची प्रगती होते, देशाचं उत्पन्न वाढतं आणि लोकांना रोजगारसुद्धा मिळत असतो. आणि म्हणून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जर निर्माण करायचे असतील तर त्या ठिकाणी भांडवल, आता भांडवल म्हणजे मोठ्या प्रमाणातला पैसा की जो गुंतवणुकीसाठी असतो, म्हणून त्याला भांडवल आपण म्हणतो. मग एखाद्या उद्योगधंद्यासाठी त्याची उभारणी उद्योगधंद्याची करायची असेल तर खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते. आता ही भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते आणि उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की उद्योगधंदे फक्त काही सरकारनंच बनवायचे आहेत असं नाही. 1990 किंवा 91च्या अगोदर मात्र मोठ्या प्रमाणात जे उद्योगधंदे होते हे फक्त जास्तीत जास्त करून सरकारीच होते. पण 1991 नंतर जे खुलं धोरण आलेलं आहे, त्या खुल्या धोरणामुळं आज फक्त सरकारीच नाही तर खाजगी क्षेत्रातून देखील मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यामध्ये गुंतवणूक होताना दिसते. आपल्या भारताबद्दल बघायचं झालं तर टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या ह्या फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका या खंडामध्ये देखील आणि या खंडामधील राष्ट्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात. म्हणजे इथं गोष्ट आपण एक पहा की अगोदर कसं होतं की जे काही मोठे उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्यामध्ये सरकारी लागत किंवा सरकारी भांडवल राहायचं. पण आज आपण मुक्त अर्थव्यवस्था किंवा खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेली असल्यामुळं आज अनेक क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रातून सुद्धा
अनेक उद्योगधंद्यांमध्ये भांडवल निर्मिती करताना किंवा अनेक उद्योगधंदे भांडवल मोठ्या प्रमाणात लावताना दिसतात. ज्या अनेक कंपन्या आहेत, जसं टाटा आहे, रिलायन्स आहे, आणि यांचे आता हे जरी भारतातील कंपन्या असतील किंवा हे उद्योजक असतील तरीसुद्धा यांनी आशिया खंडच नव्हे तर अमेरिका खंड किंवा युरोप, आफ्रिका ह्या अशा प्रकारच्या खंडातील अनेक राष्ट्रांमध्ये देखील गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे ही बहुराष्ट्रीय कंपन्या झाल्यासारखं आहे. त्यानंतर ONGC ही एक भारताची असणारी सरकारी कंपनी आहे. ONGC ह्या सरकारी कंपन्यांनी देखील परदेशामध्ये गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे इथे एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की भारतातील सरकारी कंपन्या असो की खाजगी कंपन्या असो, यांनी इतर देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. आणि ह्यालाच आपण म्हणूया की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. काय आहे की देशादेशांच्या असणाऱ्या ह्या ज्या सीमा आहेत, ह्या सीमा त्या ठिकाणी धूसर केलेल्या आहेत. म्हणजे बाहेरच्या देशांतील अनेक कंपन्या, परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करू शकतात आणि भारतामध्ये असणाऱ्या सुद्धा ज्या काही कंपन्या आहेत त्या मग सरकारी असतील अथवा खाजगी असतील किंवा बिगर सरकारी असतील, त्या कंपन्यासुद्धा आज इतर देशांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. त्यामध्ये अडथळे येत नाहीत. ही गुंतवणूक मग आता आपण पाहतो या ठिकाणी की परदेशी कंपन्यांनी भारतात जी गुंतवणूक केलेली आहे किंवा भारतातील कंपन्यांनी परदेशात गुंतवणूक केलेली आहे, ती पायाभूत सुविधा यांच्यासाठीच असते असं नाही. महत्त्व त्यांनी पायाभूत सुविधालाच द्यायला पाहिजे किंवा सरकारला सुद्धा तेच अपेक्षित असतं. परंतु ह्या ग्राहकोपयोगी अशा दोन्हीसुद्धा, म्हणजे पायाभूत सुविधा असेल किंवा ग्राहकोपयोगी अशा प्रकारच्या सुविधा असतील, तर या दोन्ही क्षेत्रांमध्ये यांची गुंतवणूक झालेली आपल्याला आढळते. आज जर भारताबद्दल बघायचं झालं तर परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादींमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्याचबरोबर मॅकडोनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. म्हणजे ज्या आपण अशा अनेक कंपन्या आहेत, परदेशी कंपन्या की ज्यांनी भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये विमानतळ बनवणे असतील, मोठमोठे आण्विक प्रकल्प असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. तसंच काही मॅकडोनल्ड आहे किंवा बर्गर किंग, पिझ्झा हट ह्या अशा प्रकारचे जे काही खवय्ये लोक आहेत, त्यांना हे विदेशी किंवा त्यात पाश्चिमात्य असणारं जे काही खाणं आहे, म्हणजे जेवण आहे, ते त्यांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे पिझ्झा हट, बर्गर किंग सारखे मोठमोठे हॉटेल्ससारखे किंवा त्यांना लोकांना सहज सुविधा या पिझ्झा मिळतील, बर्गर मिळतील यासारखे असे मोठे मोठे मॉलसुद्धा तयार करून ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे दोन्ही प्रकारची गुंतवणूक इथं आपल्याला होताना दिसते. किंवा पायाभूत सुविधा, म्हणजे जसं पायाभूत सुविधा म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात घ्या की पायाभूत सुविधा म्हणजे जे काही रस्ते आहेत ते कच्चे रस्ते पक्के करणे, लहान रस्ते मोठे करणे, त्याच पद्धतीनं विमानतळं निर्माण करणे, रेल्वे रूट तयार करणे किंवा समुद्री मार्गे जे मोठी देवाणघेवाण होत असते किंवा आयात निर्यात होत असते, त्यासाठी निर्माण होणारे जे बंदरगाह म्हणतो ज्याला आपण, की जे बंदरं आहेत की जे तिथले ट्रान्सपोर्ट करण्याचे जे ठिकाण आहे, तर ते सुद्धा विकसित करणे. तर ह्यासारख्या क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या परदेशी कंपन्यांनी केलेली आपल्याला आढळते. आणि यालाच आपण म्हणतो भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. म्हणजे फक्त ह्या कंपन्या भारतातीलच असतात का? नाही, ह्या कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या याला म्हणतो आपण. जसं मग इंग्लंडमधल्या, युरोपमधल्या, फ्रान्समधल्या, जर्मनीमधल्या जे काय आहे अनेक विकसित देश आहेत त्या देशामधल्या असू शकतात किंवा चीनमधले सुद्धा असू शकतात किंवा आज जे USA म्हणजे अमेरिका आपण म्हणतो, तर त्यामधल्या सुद्धा असू शकतात. कुठल्याही कंपन्या असू शकतात आणि ह्या कंपन्या आज सहज आपल्या इथं भारतामध्ये गुंतवणूक करतात आणि भारतातल्या सुद्धा ज्या काही अनेक कंपन्या आहेत त्या सुद्धा इतर देशांमध्ये ह्या आपल्या गुंतवणूक करू शकतात. ह्या अशा प्रकारची जी एक मुक्त संचार करण्याची, गुंतवणूक करण्यासाठी मुक्त संचार करण्याची जी एक पद्धत आहे, तर ती या अर्थक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. हा बदल अगोदर 1990 पूर्वी नव्हता.
म्हणजे जर आपण पाहिलं तर 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक खूप कमी होती किंवा क्वचित होती. त्यामुळे त्या काळी फक्त सरकारी नियमांचे किंवा सरकारचेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असे, सरकारी कंपन्यांची गुंतवणूक होत असे आणि त्यामध्ये त्या काळीसुद्धा म्हणजे 1990च्या अगोदर प्रत्येक देशामध्ये सरकारी नियमांचे अडथळे मोठ्या प्रमाणात होते, की त्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या देशातील कंपनीला अशा प्रकारची गुंतवणूक करता येत नव्हती. पण ते अडथळे जे नियमांचे आहेत, सरकारी नियमांचे, ते आता दूर झालेले आहेत आणि हा बदल म्हणजेच खऱ्या अर्थानं भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आता बघा इथं परदेशातील भारतीय गुंतवणुकीची उदाहरणं दिलेली आहेत. टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना, म्हणजे टाटा जे आपले भारतीयांची मोठी ओळख आहे, तर त्यांनी युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड जे आहे, UK ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी त्यांनी जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना, जॅग्वार लँड रोव्हर ही अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी महागडी अशी 4 व्हीलर गाडी आहे, जिला जगभरात खूप मोठं मागणी आहे. तर ही टाटांनी निर्माण केलेली आहे. तर हिची जी निर्मिती होते तर ती UKमध्ये होते, युनायटेड किंगडममध्ये होते. दुसरं उदाहरण दिलेलं आहे ONGCचं. जी ONGC आपली भारतीय सरकारी कंपनी आहे, तर ती ONGC विदेशी लिमिटेड ज्याला म्हटलं जातं, ती व्हिएतनाम जी आहे, जे व्हिएतनाम आपण पाहतो आशिया खंडामध्ये असणारं पूर्वेकडचा असणारा हा देश आहे. या व्हिएतनाममध्ये सुद्धा या ठिकाणी एक मोठा अशा प्रकारचं काम करताना आपल्याला ही कंपनी दिसतीये, ज्या समुद्रामध्ये तेल संशोधन करण्याचं काम ही कंपनी करताना आपल्याला दिसते. तर ह्या भारतीय असणाऱ्या कंपन्या विदेशात जाऊन त्या ठिकाणी आपलं कार्य करताना दिसतात, तिथं त्यांनी गुंतवणूक केलेली आपल्याला दिसते. तसंच मग भारतात सुद्धा परकीय गुंतवणुकीची उदाहरणं आहेत. म्हणजे आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मायक्रोसॉफ्ट असणारी जी एक कंपनी आहे बिल गेट्स यांची, तर ती सुद्धा या ठिकाणी तिचं सुद्धा मोठ्या ऑफिस किंवा मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी निर्माण केलेला आहे. इथं आपल्याला लगेच इथं असणारं हे दिसतंय मायक्रोसॉफ्ट भारत. त्याच पद्धतीनं दुसरं उदाहरण आहे नेस्ले उद्योग भारत. ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. नेस्ले उद्योग ज्या ठिकाणी ते नेसकॉफी वगैरे याची आहे, चहा कॉफी किंवा इतरही जे काही मॅगी वगैरे आपण पाहतो, तर हे सर्व नेस्लेचं प्रोडक्शन आहे. तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी भारतामध्ये हे उद्योग स्थापन केलेले आहेत. त्यातून आपल्याला ही गोष्ट सहज लक्षात येते की भारतातल्या कंपन्यांना इतर देशात जाता येतं, भांडवली गुंतवणूक करता येते आणि बाकीच्या असणाऱ्या देशांतील ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवणूक करता येते. यालाच म्हणायचं मुक्त संचार, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आता भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूने होते. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे, म्हणजे भारत एक विकासाकडे वाटचाल करणार, पण अजूनही आपल्याला वाव आहे, अजूनही वेळ आहे आपल्याला विकसित होण्यासाठी. आपली धडपड चालू आहे आणि म्हणून त्याला विकसनशील म्हणतो. म्हणजे एक प्रकारचं गरीबच राष्ट्र आहे आणि म्हणून भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. म्हणजे भारतासारख्या देशाला की बाहेरच्या ज्या अनेक कंपन्या आहेत, त्या बाहेरच्या परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भांडवली म्हणजेच वित्तीय गुंतवणूक करणं भारताला अपेक्षित आहे, त्याची गरज आहे भारताची. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहे. आता शेवटी भारत हा विकसित न झालेला देश आहे, विकसनशील आहेत. अजूनही आपल्याला उद्योगधंद्यांमध्ये स्वतःच्या ज्या भारतीय कंपन्या आहेत त्यांना मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण एकूणच भारताच्या देशांतर्गत पातळीमध्ये गुंतवणुकीला खूप मर्यादा आहेत आणि म्हणून परदेशी गुंतवणूक ही अत्यंत गरजेची होऊन बसली आहे भारतासाठी. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. आणि म्हणून भारताची किंवा एकूणच भारतीय सरकारची अशी अपेक्षा आहे की आपल्या भारतामध्ये जी गुंतवणूक होणार आहे ती गुंतवणूक
ही इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण, पायाभूत सेवा सुविधा आहे, त्यामध्ये जर झाली तर भारताच्या विकासाला खूप मोठी मदत होईल. भारताच्या विकासासाठी म्हणजे हे जे मोठमोठे रोड आहेत, ज्या रोडनं दळणवळणाची साधनं सहज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील, त्यासाठी रोड बनवण्यासाठी वगैरे ह्या भारतीय विदेशी कंपन्या भारतामध्ये आल्या पाहिजेत. त्यांनी ह्या अशा प्रकारची गुंतवणूक भारतामध्ये केली पाहिजे. त्याच पद्धतीनं नवीन नवीन रेल्वे रूट बनवले पाहिजेत. त्याचप्रमाणे आणखी आपण पाहतो की अनेक मोठमोठ्या शाळा असतील किंवा दवाखाने असतील, यामध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपली गुंतवणूक करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून यांच्या गुंतवणुकीचा फायदा भारताच्या विकासासाठी नक्कीच होईल. ह्या पायाभूत सुविधा जेव्हा भारतामध्ये निर्माण होतील, कारण भारत तेवढा सक्षम नाही आज, आर्थिक परिस्थितीनं आजसुद्धा आपण तेवढे विकसित नाही की जे स्वतः आपण एवढ्या गोष्टी करू शकतो, की जेव्हा या पायाभूत सुविधा आपण निर्माण करू शकतो, एवढी ताकद अजूनही आपल्यामध्ये नाही. म्हणून भारताला ही गोष्ट अपेक्षित आहे की बाकीच्या परदेशी कंपन्यांनी सेवा उद्योगापेक्षा म्हणजे ग्राहकोपयोगी क्षेत्रापेक्षा जास्त सेवा ही पायाभूत सुविधांमध्ये जर दिली, यात जर गुंतवणूक जास्त केली तर नक्कीच त्याचा भारताच्या विकासासाठी खूप फायदा होईल. कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते बनवणं खूप महत्त्वाचे आहेत, रेल्वे बनवणं खूप महत्त्वाचे आहे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आज ह्या गोष्टींना जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि म्हणून या क्षेत्रांतील गुंतवणूक ही भारतासाठी अधिक महत्त्वाची ठरत असते. त्यानंतर आपण दुसरा एक मुद्दा पाहूया, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. म्हणजे इथं आपण जे पाहिलं की एकूणच 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या ज्या वाढलेल्या आहेत, जे जागतिकीकरण झालेलं आहे, त्यामध्ये आर्थिक घटकामध्ये कशी बदल होत गेले. आता आर्थिक घटकामध्ये पहिलं पाहिलं आपण की भांडवली क्षेत्रामध्ये किंवा भांडवली गुंतवणुकीचा आज मुक्त संचार झालेला आहे. कोणत्याही देशातले उद्योग हे दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात, तिथं वेगवेगळे पार्ट बनवू शकतात, वस्तू तयार करू शकतात किंवा इतरही ज्या ग्राहक उपयोगी सेवा आहेत तर त्यामध्ये सुद्धा स्वतःचे भांडवल ओतू शकतात. तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. तर त्यानंतर आता आपण पाहूया की व्यापार या संकल्पनेत काय बदल झालेले आहेत. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात सुद्धा अनेक बदल झाले. पहिलं आपण पाहिलं, जसं उदाहरणार्थ पाहू, 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. तर व्यापार म्हटलं तर आपल्या लक्षात येतं की व्यापार म्हणजे वस्तूंचा व्यापार होत असतो. तर 1948 पासून जे एक आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातचे नियम आहेत, ते गॅट नावाची एक ही संघटना वगैरे नव्हती, तो एक व्यापारासंदर्भातला असणारा करार होता आणि तो करार त्या ठिकाणी ते नियम निश्चित करत होता, जे व्यापारासंदर्भातले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे होते. म्हणजे गॅट ही संघटना नाही, तो व्यापारासंबंधीचा असणारा करार होता गॅट. पण 1995 मध्ये गॅटच्या जागी व्यापार संघटना म्हणजे जागतिक व्यापार संघटना म्हणजे ज्याला WTO असं आपण म्हणतो, ती निर्माण झाली. जशा पद्धतीनं आपण पाहतो UN युनायटेड नेशन्स किंवा ज्याला आपण संयुक्त राष्ट्रे असं म्हणतो, ती एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची असणारी एक सर्वात मोठी, जगात सर्वात मोठी असणारी ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. त्याच धर्तीवर दुसरी व्यापाराच्या संदर्भात असलेली WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो आपण, तर ती 1995ला जागतिक स्तरावर निर्माण करण्यात आलेली एक संघटना होती, जी आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. आता याचं कार्य काय, कोणतीही संघटना जेव्हा निर्माण होते तेव्हा तिच्या पुढं काहीतरी कार्य असतात. आता विना कार्याचे आणि बिना ध्येयाचे, बिना उद्दिष्टाची कोणतीही संघटना राहू शकत नाही. मग ही WTO जी होती, हिच्या पुढं एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे जगात व्यापार वाढवणे.
आणि व्यापार कसा वाढवता येईल? मग व्यापार वाढवायचा म्हणजे आयात निर्यात वाढते. मग आयात निर्यात वाढवताना प्रत्येक देशानं काय केलं पाहिजे, की आयात करत असताना काय होतं, की आपण आयातीवर निर्बंध लादतो किंवा आयातीवर बऱ्याच वेळेस बाहेरच्या देशातून एखादी वस्तू जी आपल्याकडे सहज मिळत असेल ती वस्तू आपण येऊ देत नाही, तिला आपण त्या ठिकाणी निर्बंध घालतो एखाद्या वस्तूवर, किंवा मग त्याच्यावर जास्त आयात कर लागतो, आयात शुल्क लागतो. किंवा म्हणजे त्यामुळं काय होतं, समजा एखादी वस्तू, समजा आज आपण पाहतो की अमेरिकेत एक वस्तू 100 रुपयाला तयार होते. ती वस्तू 100 रुपयाला तयार होते आणि त्यांना ती वस्तू भारतात विकायची आहे किंवा भारतात त्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणायचं आहे. मग ती भारतात आणत असताना भारत काय करतो, त्या ठिकाणी आयात शुल्क आकारतो. म्हणजे 100 रुपयावर 25 रुपये किंवा 30 रुपये तो पुन्हा त्यात वाढवतो त्या प्रत्येक वस्तूवर. म्हणजे ती वस्तू त्या ठिकाणी त्याला 30 रुपये आणखी द्यावे लागतात. म्हणजे त्याला ती 130ला त्या ठिकाणी पडते. आणि त्यामध्ये जर नफा ॲड केला तर त्याला ते 20 रुपये जर नफा घेत असेल तर ती 100 रुपयाची वस्तू होते त्या ठिकाणी 150 रुपयाला, म्हणजे 150 रुपयाला. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला ते परवडन असं होतं. आणि तीच वस्तू जर त्याच देशामध्ये 100 रुपयाला मिळत असेल किंवा 120 रुपयाला मिळत असेल तर ती 150 रुपयाची वस्तू कोणी घेणार नाही. आणि म्हणून या WTOच्या पुढं एक लक्ष होतं की ते म्हणजे की जगभरामध्ये मोठ्या जागतिक पातळीवर मुक्त व्यापार झाला पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन द्यायचं. मग त्यासाठी काय करायचं, तर व्यापारासंबंधी नियम बनवायचे आणि ते नियमांचं पालन हे प्रत्येक राष्ट्रानं कसं केलं पाहिजे किंवा प्रत्येक राष्ट्र कसं करेल, त्या ठिकाणी मुत्सद्दीगिरी वापरून वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्याशी बोलणी करून ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष देण्याचं काम ही WTO संघटना करते. मग जर WTOनं सांगितलेल्या नियमांचं पालन प्रत्येक देश करतो की नाही याच्यावर पाळत ठेवण्याचं कामसुद्धा ही संघटना करत असते. आणि मुक्त व्यापारासाठी ती प्रोत्साहन देते. प्रत्येक देशांच्या तशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परराष्ट्र मंत्र्यांशी किंवा वाणिज्य मंत्र्यांशी त्यांचे करार होत असतात, त्यांच्याशी बोलणी होत असते. पाहिजे तशा पद्धतीनं ज्या ठिकाणी म्हणजे कसा मुक्त असा व्यापार होईल या बाबत मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याचं काम ही जी असणारी संघटना आहे, जी WTO म्हणतो आपण, ती करताना आपल्याला दिसते. आता म्हणजे काही देशांदरम्यान असणारे व्यापारासंबंधीचे विवाद असेल तर ती विवादसुद्धा सोडवण्याचं ती काम करते आणि देशांदरम्यान व्यापाराबाबत बोलणीसुद्धा घडवून आणते. म्हणजे तिच्यापुढे एकमेव उद्देश आहे, जसं UN जे म्हणतो आपण, त्यांचं मोठं उद्दिष्ट आहे की तिसरं महायुद्ध होऊ न देणे. देशामध्ये लष्करी बाबतीत असेल, राजकीय बाबतीत असेल, जास्तीत जास्त समन्वय कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करणे. तसं या WTO जी असणारी जागतिक व्यापार संघटना आहे तिचं एकमेव ध्येय आहे की देशांदरम्यान कशा प्रकारे व्यापार वाढवता येईल आणि त्यासाठी वाटेल तशा प्रकारची बोलणी घडवून आणण्याचं काम ही WTO करताना आपल्याला दिसते. त्यानंतर आहे पहा, दुसरं आपल्याला सांगता येईल व्यापाराच्या संदर्भात की व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. आधी आपण सांगितलं की व्यापार करायचा म्हटलं काय, व्यापार आता आपण अगदी पूर्वापारपासून वस्तूंचा व्यापार करतो. व्यापार करण्यासाठी म्हणून इंग्रज भारतात आले होते आणि ते त्या ठिकाणी काय करायचे की भारतामध्ये असणारे जे काही मसाल्याचे पदार्थ वगैरे आहेत तर ते या ठिकाणी खरेदी करायचे आणि आपल्या देशामध्ये किंवा युरोप खंडामध्ये ते विकायचे. मोठ्या प्रमाणात त्यांना त्यातून नफा व्हायचा. पण जे वस्तूंचा व्यापार व्हायचा तिकडे निर्माण होणाऱ्या ज्या काही वस्तू होत्या त्यासुद्धा भारतात आणून ते विकत असत. तर हे एक प्रकारचा हा जगभरामध्ये चाललेला वस्तूंचा व्यापार होता, ज्यामध्ये आणखी वाढ झाली. म्हणजे खनिजांची सुद्धा आता व्यापार व्हायला लागला. उदाहरणार्थ लोखंड, कोळसा, खनिज तेल, ज्यामध्ये आपण पाहतो खनिज तेल म्हणजे ज्यापासून पेट्रोल बनतं, ज्यापासून रॉकेल, डिझेल वगैरे हे जे आहे हे खनिज तेल यासारख्या वस्तूंचा असू शकतो. तसेच फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा सुद्धा व्यापार होऊ शकतो. 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक रूप दिले गेले. पहा, पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट की 1990च्या दशकामध्ये काय झालं की
तेवढ्यापुरता किंवा वस्तूंपुरताच व्यापार न राहता त्याचं स्वरूप आणखी मोठं केलं गेलं, व्यापक केलं गेलं, की ज्यामध्ये सेवा क्षेत्राची भर घातली गेली. आता सेवा क्षेत्र म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण पाहतो बँक. पहिल्या काय होत्या, सरकारीच बँक लोकांना सेवा देत असत, किंवा विमासारख्या विमासारख्या असणारे जसं LIC वगैरे, ही फक्त सरकारी पद्धतीच्याच विमा होत्या. पण आता तसं राहिलं नाही. अनेक कंपन्या यामध्ये उतरलेल्या आहेत. आज भारतामध्ये जर आपण पाहिलं तर कितीतरी खाजगी बँका आलेल्या आहेत. म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ती सरकारी बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे ती सरकारी आहे, राष्ट्रीयकृत आहे. परंतु जर IDBI जर पाहिली, ICICI पाहिली, HDFC पाहिली, किंवा यासारख्या अशा अनेक प्रकारच्या बँका ज्या आहेत ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना आपल्याला दिसतात, की ज्या खाजगी बँक आहेत. विमासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तर LIC जी आहे ती भारतीय सरकारी असणारी विमा कंपनी आहे. परंतु ज्या दुसऱ्या अनेक कंपन्या आहेत, विमा कंपन्या, अनेक खाजगी कंपन्या आलेल्या आहेत, त्यासुद्धा आज या व्यापाराचा भाग झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापारासंबंधात बोलणार आहोत. यामध्ये आता बौद्धिक संपदा बऱ्याच वेळेस आता हे नाव आपण ऐकत आहोत. ही बौद्धिक संपदा म्हणजे काय, बौद्धिक संपदा कशाला म्हणायचं, तर हे आपल्याला आता बघायचं आहे. तर याचा सुद्धा व्यापार होतो. बौद्धिक संपदेचा व्यापार होऊ शकतो का? आपल्याला सरळ वाटतं की बौद्धिक म्हणजे बुद्धिमत्तेच्या संदर्भात असणारी ही संपदा, मग याचा कसा व्यापार होईल, तर हे आज शक्य आहे. यामध्ये कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे इथं दिलेलं आहे पहा, इथं आपण बघू शकतो की कॉपीराईट म्हणजे एखादी गोष्ट बौद्धिक स्तरावर आपण एखाद्या नाटकाची निर्मिती केली, एखादी कादंबरी लिहिली, एखादी कथा लिहिली, एखाद्या कविता संग्रह केला, काही जे असेल, तर ते जर दुसऱ्याला ते जर प्रकाशित करायचं असेल तर ते मूळ मालक आहे किंवा ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांची परवानगी घ्यावी लागते, आणि त्यांची परवानगी घ्यावी लागते अथवा त्यांना त्याचा मोबदला द्यावा लागतो. तर ही अशा प्रकारची असणारी कॉपीराईट असते. म्हणजे दुसऱ्याला त्या ठिकाणी तशा प्रकारची, दुसऱ्याला पायरसी ज्याला म्हणतो आपण, दुसऱ्याला हे अशा पद्धतीनं प्रकाशित करता येत नाही किंवा दुसऱ्याला ते विकता येत नाही, आणि म्हणून हे याला कॉपीराईट असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे ट्रेडमार्क ज्याला म्हटलं जातं. आता ट्रेडमार्क म्हणजे जसं इथंच दिलेलं आहे पहा, अमूल किंवा वेदीलाल किंवा वडीलाल आहे, नाईक आहे, गुगल आहे, मायक्रो किंवा ॲपल आहे. तर ह्या अशा प्रकारचे ट्रेडमार्क आहे. हे ट्रेडमार्क इतरांना वापरता येत नाही. म्हणजे हे जे ट्रेडमार्क आहेत हे ज्यांचे त्यांनाच आहेत, आणि हे जगभरामध्ये त्यांच्या विश्वासासाठी, म्हणजे एक प्रकारचं टाटा आहे किंवा जे काही त्यांचं एक ब्रँड झालेलं आहे, तर त्या ब्रँडसाठी वापरतात ते, आणि त्यामुळे हे दुसऱ्या माणसांना वापरता येत नाही. आणि जर वापरायचे असेल इतर वस्तूंच्या किंवा इतर उद्योजकांना यांचं जर हे वापरायचं असेल, तर मूळ ट्रेडमार्कची असणारी जी कंपनी आहे तिची त्या ठिकाणी परवानगी घेणं अतिशय आवश्यक असते. तर याला आपण बौद्धिक संपदा असं म्हणतो. किंवा पेटंट म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध आपण लावलेला आहे, एखाद्या गोष्टीची निर्मिती आपण केलेली आहे, त्याचा वापर इतरांना जर करायचा असेल तर त्यासाठी ज्यांनी हे निर्माण केलं आहे त्यांना हे पेटंट घ्यावं लागतं, म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि त्या प्रकारच्या गोष्टीचा, इंजिनचा, कशाचाही जी काही गोष्ट निर्माण केलेली आहे ती गोष्ट जर दुसरीकडं कुणाला त्याचा वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले जी काही रक्कम आहे किंवा जे काही पैसे आहेत ते त्यांना पूर्ण, म्हणजे त्यांचे ते देऊन पैसे, तेव्हाच त्यांना ते वापरता येतात. म्हणजे हे पेटंट करून घेतलं जेव्हा आपल्या नावानं, तेव्हा त्याचा जो काही मोबदला असतो तर तो मोबदला त्याला तो मिळत असतो. तर याला या ठिकाणी म्हणायचं बौद्धिक संपदा. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. तर आज या ठिकाणी आपण जे आर्थिक असणारे घटक आहेत त्यामध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार पाहिलेला आहे, ज्यामध्ये परदेशातील भारतीय कंपनीचे किंवा भारतीय गुंतवणुकीची उदाहरणं परदेशामध्ये असलेली ती पाहिलेली आहेत, भारतामध्ये परकीय गुंतवणुकीची उदाहरणं पाहिलेली आहेत.
त्यानंतर व्यापार संकल्पनेत झालेले बदल आपण पाहिलेले आहेत. यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट जी पाहिलेली आहे की 1948 पासूनचे जे गॅट करार होता की जो मोठ्या प्रमाणात व्यापाराबाबतचे नियम तयार करत होता, तो 1995मध्ये थांबवला गेला आणि त्या जागी WTO निर्माण करण्यात आली, जिला आपण जागतिक व्यापारासंदर्भातली असणारी संघटना असं आपण म्हणतो. त्यानंतर जो व्यापार आहे तो वस्तूंचा केला जायचा. आज मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसतो आणि तो जो बदल आहे तर तो बदल म्हणजे अधिक ज्या सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत किंवा सेवा देणाऱ्या ज्या काही क्षेत्र आहेत, बँक आहे, विमा आहे, यामध्ये सुद्धा यांचासुद्धा समावेश त्या व्यापारामध्ये करण्यात आलेला आहे. त्यात पुढं जाऊन पुन्हा बौद्धिक संपदेच्या संदर्भातसुद्धा आपण पाहिलेलं आहे की याचासुद्धा आज व्यापार झालेला आहे. तर याच्यानंतरचं जे आहे की आणखी जे कंटेनर कार्गोच्या संदर्भात माहिती आहे किंवा त्यानंतर ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय आहे, हे जे पुढचा भाग आहे तर तो आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.